आपल्याला हे समजून घ्यायचंय की भारताची अर्थव्यवस्था सध्या कोणत्या प्रकारची आहे. तर हे तुम्हाला समजून घेत असताना इथे तुम्हाला सांगायचंय की आज आपण सुरुवात करतोय 1947 पासून. म्हणजे 1947 पासून जर विचार केला, 1947 तर पहिला फेज आहे आपला या ठिकाणी इथे 1991 आणि आज आहे इथे या ठिकाणी आपण आज 2024. तर भारत सध्या कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, तर ही जी काही अर्थव्यवस्था आहे आपली पहिल्या फेज मधली, तर इथे सुद्धा आपण काय आहे अर्धबंदिस्त. पण लक्षात घ्या याच्यामध्ये आयात ही काय आहे मर्यादित आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण अर्धबंदिस्त होतो पण आयात कशी आहे मर्यादित आहे. त्याच्यानंतर इथे 91 आणि 24 मध्ये आपण पूर्णता नाहीये, म्हणजे पूर्णता जागतिकीकरण नाहीये, पण हे कसं आहे पूर्णता आयात निर्यात. पण काही प्रमाणात म्हणजे आज जर तुम्हाला जर कधी प्रश्न विचारला कोणी तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था याचं पूर्णतः जागतिकीकरण झालेलं आहे का, तर नाही. भारताचं अजूनही पूर्णतः जागतिकीकरण झालेलं नाही. भारताचं जे काही जागतिकीकरण झालेलं आहे ते अजूनही बंदिस्त स्वरूपामध्ये आहे. आपण ते पूर्णतः केलं नाहीये, ते अर्धबंदिस्त स्वरूपामध्ये आहे. खुली देशाची अर्थव्यवस्था आहे का, नाही. खुली अर्थव्यवस्था कधी होईल जेव्हा देशामध्ये बिनधास्त कोणत्याही वस्तू येतात किंवा जातात.